आणि खरोखर रामायणामधला राम हा आदर्श पुरुषच कसा आहे हे सांगण्यासाठी मी इथं बसलेली आहे। याच्यामध्ये मी रामायणामध्ये रामाला कोणत्याही दैवत्वाकडे नेणार नाहीये। तो देव नव्हता, तो मनुष्यच होता, पण मनुष्य रूपामध्ये राहून मनुष्याच्या लिमिटेशन्स पाळून जे काही आहेत तरी सुद्धा त्यानं स्वतःमध्ये असे गुण संपादित केले की तो देवत्वाला पोहोचला। याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा की अरे तो देवच होता म्हणून त्याला हे सगळं जमलं, म्हणजे मला जमणारच नाही। सहजपणे आपण त्याच्यावर ढकलून टाकतो ह्याच्यावर की मला हे जमणार नाहीये, किंवा त्याच्यासाठी सगळ्या त्याच्या संपर्कात येणारी माणसं कशी छान वागली, कशी धर्मानं वागली, हे आम्हाला जमणारच नाहीये, कारण तो विष्णूचा अवतार होता, तो ह्याचा अवतार होता, तो त्याचा अवतार होता, मग मला कशासाठी जमायला पाहिजे, मी तर साधी माणूस आहे बाबा। ओके, तर असं न होता राम हा आपल्या तुमच्या आमच्यासारखाच भावभावनांचा, हाडामासांचा, ह्या सगळ्या कौटुंबिक गरजा, ह्या सगळ्या गरजा असलेल्या, शारीरिक गरजा असलेला माणूस होता आणि तो ह्या पदापर्यंत पोहोचलेला आहे। त्याचा हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास त्याला माणूस राम, राजा राम, युवराज राम त्याच्यापासून या वनवासाच्या पुन्हा त्याच्या राज्याभिषेक झाल्यानंतरच्या या प्रवासामध्ये तो मर्यादा पुरुषोत्तम राम होतो। हा का होतो, म्हणून त्याला आपण आदर्श मानायचं आहे। आणि शक्य नाहीये, मला हे माहितीये, आपल्याला प्रत्येक वेळी रामासारखं वागणं शक्य नाहीये, म्हणून तर त्याची दरवर्षी आठवण करायची आणि त्याच्यासाठी वागण्यासाठी, त्याला अनुचरण्यासाठी आपण रामनवमी साजरी करायची। दरवर्षी हेच का करायचं, कारण एक वर्ष करून आपल्या मनात राहणार नाहीत, आपण सामान्य माणसं आहोत, तर हेच पुन्हा रामाचे गुण पुन्हा पुन्हा आठवायचे आणि हे करायचं। पहिला मी विमर्श, म्हणजे पहिल्यांदा मला रामाचा सगळा विमर्श नाहीये हा, की आपण असं म्हणतो ना की दशरथांनी म्हणजे कैकेयीला 2 वर दिले होते आणि ह्या वरामुळं रामाला काय झालं, राम वनवासाला गेला। आता ऍक्च्युली जे काही सगळं असेल ते बरोबर आहे, ते की कैकेयीला हे सगळं तयार करायचं होतं, किंवा राम सगळ्या तिघी आयांना सारखाच मान होता। कैकेयी सुद्धा रामाला मला राम झाला तरी चालेल, भरत झाला तरी चालेल असं म्हणत होती। खूप त्या सगळ्यांच्या मध्ये प्रेम होतं भरत, पण मंथरेनं तिचं मन भडकावलं, आणखीन हे सगळं झालं आणि त्याची सगळी योजना म्हणून, पहिली योजना म्हणून भरताला लांब पाठवलं गेलं, कारण भरताच्या उपस्थितीत हे राज्य रामाकडून घेणं शक्य नव्हतं। आणि ह्या म्हणजे आपल्याला पहिल्यांदा असं वाटतं की कैकेयीनं नाही पाठवलेलं, की दशरथाने पाठवले, भरत गेलेला आहे तोपर्यंत दशरथाला रामाला युवराज्याभिषेक करायचा आहे असं दशरथावर आरोप आहे, हो का नाही? आरोप काय आहे दशरथावर, की जोपर्यंत भरत गेलेला आहे लांब तोपर्यंत मला इथं ह्या रामाचा युवराज्याभिषेक करायचा आहे। तर हा आरोप बरोबर नाहीये। हा आरोप काय आहे, हे काय आहे की रामाचा युवराज्याभिषेक होणार याची कुणकुण अर्थातच कैकेयीला हेरांकडून किंवा मंथरेकडून कळालेली असणार आहे। राम भरताच्या उपस्थितीत भरत हे मान्य कधीच करणार नव्हता की रामाला सोडून मला युवराज्याभिषेक व्हावा, राज्याभिषेक व्हावा, हे कधीच तो मान्य करणार नव्हता, म्हणून कैकेयीने भरताला लांब पाठवलं होतं मामा। हे गोष्ट पहिल्यांदा हे लक्षात घेतलं। पुढं कैकेयीला आता ऍक्च्युली कधी 2 वर दिले होते, तेव्हा दशरथाने म्हणलं जा, देत नाही, कुठं दिलेत मी तुला वर, चाललं असतं का नाही असं म्हणणं, जा देत नाही तुला, फक्त दोघांच्या मधलीच ती बोला चालाय ना, दोघांच्या मधलीच बोला चालाय ना ती। पण दशरथ एवढा धर्मात्मा आहे की त्याला माहिती आहे की मी वर दिलेत आणि फक्त कैकेयीलाच दिलेत, हे जरी त्याला एकट्यालाच माहिती असलं आणि कैकेयीलाच माहित असलं तरी सुद्धा जेव्हा सुमंताकडून रामाला बोलवणं पाठवलं आणि राम जेव्हा त्यांच्या समोर उपस्थित राहिला क्रोधागरामध्ये, तेव्हा तो काहीच बोलू शकत नव्हता, तो फक्त राम असं म्हणाला। तिथल्या तिथं दशरथांनी कैकेयीला तू सडेपणाने मी देत नाही जा असं केलं असतं तर नाही, दशरथ पुण्यात्मा आहे, धर्मात्मा आहे। पुन्हा जेव्हा कैकेयीनी रामाला ही सगळी माहिती सांगितली की का असे तुझे वडील पडले,
म्हणजे दशरथ महाराजांना तर सांगणं शक्यच नव्हतं श्रीरामांना हे. तरी मग श्रीरामांना कोणी सांगितलं, आणि हे सगळं कैकेयीने सांगितलेलं आहे. आणि मग दुसऱ्या अगदी क्षणी, त्या क्षणाला श्रीरामांच्या तोंडातून काय शब्द आलेले आहेत, एका क्षणात त्यांनी सांगितलेले आहेत, मी वनात जातोय. कधीही त्यानं असं म्हटलेलं नाहीये की कैकेयी तू म्हणजे माता तू चुकती आहेस किंवा हे आहेस. त्याचं हे संभाषण ऐकून दशरथाला एवढं कसं तरी होत होतं, त्याला भावनावेग एवढा आवरत होता. तो त्याला दशरथ महाराज सुद्धा श्रीरामांना सांगतात, अरे तू असं करू नकोस, मी तुला सांगतोय की तू मला बंदी कर, मला तू बंदी कर, मला बेड्या घाल आणि तू स्वतः राजा हो. कैकेयीचं काय ऐकतोयस? पण तरीही रामांनी तसं केलेलं नाहीये. इकडं जेव्हा लक्ष्मणाला समजतं तेव्हा लक्ष्मणाला वाटतं की हे दशरथानेच घडवून आणले, दशरथ हा आता वर दिलेले आहेत आणि ते काहीतरी कारण सांगतोय. तेव्हा लक्ष्मण म्हणत असतो की मी दशरथाचा वध करतो, मी कैकेयीचा वध करतो आणि तुला निष्कंटक राज्य देतो. पण त्यालाही रामांनी नाही म्हटलेलं नाही, म्हणजे नाही म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे सांगते, गुरु वसिष्ठ जे त्यांच्या घराण्याचे गुरु होते ते काय सांगतायत की अरे मी तुझ्या तुझा आता गुरु वसिष्ठ श्रीरामांचे सुद्धा गुरु आहेतच, तुझा गुरु नाही तुझ्या वडिलांचा सुद्धा गुरु आहे, आणि मी तुला सांगतोय की तू युवराज म्हणजे राज्याभिषेक तुझा होऊ दे, तू वनात जाऊ नकोस. तरी सुद्धा श्रीरामांनी आज्ञापालन केलेलं आहे. आपण त्याचा अर्थ एवढाच घेतो की श्रीरामांनी पितृ आज्ञापालन केलं नाही, हे फक्त लिमिटेड अर्थ घेताय तुम्ही. लक्षात घ्या, दशरथाने कैकेयीला 2 ब्लँक चेक दिले होते. हे 2 ब्लँक चेक आरबीआयचे होते. ते जर वटले नाहीत तर संपूर्ण भारतामध्ये कोणावर विश्वास ठेवणार? कुठल्या बँकेवर आपण विश्वास ठेवणार? काय झालं असतं? संपूर्ण प्रजेमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं असतं. कोणीच कोणाला दिलेलं वचन पाळलं नसतं. कोणीही म्हणजे असं संपूर्ण अधर्माचं वातावरण झालं असतं. श्रीरामांच्यासाठी फक्त आपल्या प्रजेचं कल्याण, प्रजानुरंजन, प्रजेमध्ये असलेली शांतता, तिथं असणारं धार्मिक वातावरण, धर्म म्हणजे काय हेही सांगणार आहे मी, याला महत्व होतं. त्याच्यासाठी श्रीरामांनी फक्त, आपण जे म्हणतो ना की फक्त त्यांनी पितृआज्ञा पाळली नाही, पितृआज्ञा काय होती? दशरथ काय म्हणत होता की मला बेड्या ठोक, ही पितृआज्ञा होती. पण राजधर्म काय सांगत होता? राजा म्हणून दशरथ काय सांगत होता की बाबा रे मी वचन दिलेले आहेत, मी 2 चेक दिलेत, ते बटवायला पाहिजे. त्यामुळे ते राजाज्ञा पाळलेली आहे, श्रीरामांनी राजाज्ञा पाळलेली आहे. यामुळं की संपूर्ण पुन्हा प्रजेमध्ये एकमेकांच्या विश्वास, एकमेकांच्या वचनांवर, एकमेकांच्या बोलण्यावर प्रजेनी सुद्धा विश्वास ठेवावा, आणि प्रजेनी सुद्धा रामाप्रमाणे मी तोंडी वचन दिलेलं सुद्धा मी वागायला पाहिजेत, हे प्रजेमध्ये रुजावं. याच्यासाठी हा प्रयत्न सगळा चालला. जाताना सुद्धा एक क्षण श्रीरामांनी कुठलाही विचार केलेला नाहीये. त्यांनी काय सांगितलेलं आहे? श्रीरामांनी जाता जाता 14 वर्ष प्रत्येक सगळ्या कर्मचाऱ्यांचं वेतन दिलेलं आहे. तर कर्मचाऱ्यांचं म्हणून तिथल्या सेवकांचं वेतन दिलेलं आहे 14 वर्षाचं. लगेच त्यांच्या मनात पुढची हे चालू झालेली आहे. त्यांना लक्षात आलेलं आहे की अरे आपल्याला, त्यांनी स्वतःच्या शोकाला तर काहीच वाव दिलेला नाहीये, पण दशरथ महाराज आपले वडील शोक संतप्त आहेत तेव्हा त्यांची समजावून घातलेली आहे, आईची समजूत घातलेली आहे. आपण म्हणतो ना की श्रीरामांनी हा पर्याय निवडला, हा चॉईस घेतला की मी वनात चाललो, पण त्यांनी चॉईस घेतलेला नाहीये. त्यांच्यासाठी हा एकमेव मार्ग होता. इट इज नॉट ऑप्शन. एकच मार्ग होता. त्यांच्या मनात दुसरा असा सुद्धा ऑप्शन झालेला नाहीये. जरा सुद्धा ते फ्लक्च्युएट झालेले नाहीयेत या निर्णयापासून. एक क्षणही फ्लक्च्युएट झालेले नाहीयेत या निर्णयापासून. हाच ऑप्शन होता आणि त्याच्या दृष्टीनेच त्यांची सगळी पावलं पुढे चाललेली होती. त्यांनी लगेच कैकेयीला सुद्धा सांगितलेलं आहे की भरताला लगेच दूत पाठवून बोलवून घे, कारण त्यामुळे पॉलिटिकल प्रॉब्लेम इथं होईल. कोणी राजा नसलेलं राज्यावर कोणी हल्ला करू शकतो किंवा काही होऊ शकतं. भरताला लगेच बोलवून घ्या आणि त्याचा राज्याभिषेक करा. इथं श्रीरामांचं मोठेपण अधिक मोठं होतं, अधिक गडद होतं. याच्यानंतर त्यांच्यावर एक विमर्श आला की जेव्हा ते वनामध्ये राहत होते तेव्हा शूर्पणखेचा
केलेला वध. त्राटिकेचा वध तर आपल्याला आता त्याचा विमर्श आपल्याला पटकन सांगता येतो की त्राटिका ही राक्षसी होती. सगळ्यांना ती सामान्य नगरवासियांना ती त्रास देत होती. स्त्री ही अवध्य असली तरी सुद्धा विश्वामित्रांनीच त्याला सांगितलेलं होतं की स्त्री अवध्य असली हे बरोबर आहे, मान्य आहे, स्त्रीचा सन्मान करायला पाहिजे, मान्य आहे, पण जेव्हा ही स्त्री संपूर्ण समाजाला वंदनीय असते तेव्हा. जेव्हा ती समाजाला वंदनीय असत नाही, जेव्हा ती समाजाला छळते किंवा त्रास देते तेव्हा ती अवध्य असत नाही, तिचा वध केला तरी हरकत नाही. त्यामुळं हा प्रश्न निकालात निघतो. पुढचा प्रश्न आहे शूर्पणखा. शूर्पणखा तर त्यांच्यावर, ह्या दोघांच्यावर मोहित झालेली होती आणि ती त्यांच्याकडे आलेली होती की माझा पती म्हणून, माझी पत्नी म्हणून स्वीकार करा. आता काय झालं, बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये एकदा श्रीरामानी त्याला काही, आता कसं आहे, आली म्हटल्यानंतर थोडस हास्य विनोद किंवा काहीतरी असे ह्याच्या करण्यामध्ये त्यांनी श्रीरामानी बोलता बोलता, मी तर विवाहित आहे, माझा बंधू अविवाह, म्हणजे तो त्याची पत्नी आता त्याच्या जवळ नाही, तू त्याच्याकडे जा. मग पुन्हा लक्ष्मणाने ह्याच्याकडं पुन्हा रामांकडे पाठवलं, अगं मी तर ह्यांचा सेवक आहे, मग माझ्याशी तू लग्न केलेस तर तू काय होशील, तू ह्यांची सेविका होशील, त्यांचं तुला सेवा करावा लागेल, त्यामुळे तू माझ्याशी काही लग्न करू नकोस, तू माझ्या बंधूकडेच जा. असं करता करता मग तिला असं एकदम वाटलं की ही जी सीता आहे ना, या सीतेमुळे ही दोघं माझ्याशी लग्न करत नाहीयेत. आणि राक्षस जमातीमध्ये जसं एका पुरुषाने अनेक लग्न करणं शक्य होतं, तसंच एका स्त्रीने सुद्धा अनेक लग्न करणं शक्य होतं. काही हरकत नाहीये, कोणाची कुठलीही प्रथा ही वाईट चांगली ह्याचा काही प्रश्नच नाहीये. प्रत्येक जण आपापल्या प्रथेप्रमाणे राहणार आणि वागणार आहे, त्याचा काही प्रश्न नाहीये. तर यामुळं तिला असं वाटलं आणि तिनं अचानकपणे सीतेवर हल्ला केला. आणि या हल्ल्यातून वाचवण्यासाठी रामाने सीतेला पटकन आपल्या पाठीमागं घेतलं आणि तिच्या हल्ल्यातून, म्हणजे ती एवढी तिची नखं आणि तिच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी पटकन लक्ष्मणांच्या हातामध्ये जी तलवार होती ती तलवार अशी पडली आणि ती तिच्या नाकावर लागली. कुठंही असा उल्लेख नाहीये की तिचे कान कापले गेलेले. म्हणजे हे हातापायीमध्ये ही झालेली गोष्ट आहे, म्हणून शूर्पणखेचं नाक कापलं गेलेलं आहे. मुद्दामून एखाद्या स्त्रीला विद्रूप करण्यासाठी श्रीरामांकडून शूर्पणखेचे कान आणि नाक कापले गेले, हे मुद्दामून सांगितलं. आता रावण, आता काय आहे माहितीये का, हल्ली तुम्हाला माहित नाहीये, मुलींना असं वाटतं कशाला ते रावणाची बहीण होणं जास्त भाग्याचं आहे, निदान रावण आपल्या बहिणीसाठी लढला तरी, एवढं मोठं युद्ध लढला. असं नाहीये, रावण बहिणीसाठी लढलेला नाहीये. रावण किती कामाने प्रद्युक्त होता हे सांगण्यासाठी मला सांगते, जेव्हा म्हणजे आपण म्हणतो ना, आणि रावण सुद्धा किती महान होता, तो एवढा ज्ञानी होता, तो शिवभक्त होता असा सारखा उल्लेख. शिवभक्त तेव्हाच्या काळामध्ये अनेक जण होते, राक्षस होते शिवभक्त, पण म्हणून सगळेच राक्षस वाईट मार्गाला गेलेले नाहीयेत. विभीषण हे शिवभक्त होता, शिवभक्त सगळेजण शिवभक्त होते, विष्णुभक्त होते, त्या काळामध्ये शिवभक्त होतेच. शिवभक्त होता म्हणून तो ग्रेट होता, हे कुठला विमर्श मला समजत नाही. तो शिवभक्त आहे म्हणून त्याला काय सगळं ताम्रपट दिले नाही ना. मी शिवभक्त आहे म्हणून मी कसेही वागले तरी चालतायत असं असत नाहीये. तर आणखीन पुन्हा काय, त्यानं जरी सीतेला जरी पळवून आणलं तरी त्यानं त्याला टच सुद्धा केलं नाही, तिला टच सुद्धा केलं नाही, टच केलं नाही. अरे सीतेला तू जेव्हा पळवलंस, त्यानं पळवलं तेव्हा त्यानं, हे आहे वाल्मिकी रामायणामध्ये तसेच्या तसे श्लोक आहेत, सीतेचे केस त्यानं डाव्या हाताने धरलेले आहेत आणि पायाच्या खालून उजवा हात घातलेला आहे आणि तिला उचलून घेऊन तो गेलेला आहे. एवढ्यातूनही त्यानं जेव्हा म्हणजे तिनं त्याच्या हातातून सुटका काढून घेतली आणि पुन्हा एकदा ती लांब पळाली आणि आता मला ह्यानं पळवू नये म्हणून ती एका झाडाला मिठी मारून बसलेली आहे, तेव्हाही त्यानं तिला जोराचे प्रहार केलेले आहेत, तिच्या केसाला धरलेला आहे आणि फरफटत त्यानं आपल्या स्वतःच्या आता विमानाकडे नेलेलं आहे. विमान किंवा हे त्याच्यावर भाष्य वाल्मिकी रामायणाने केलेलं नाहीये, पुष्पक विमान वगैरे ह्याच्यावर वाल्मिकी रामायणानं भाष्य केलेलं नाही. तर असं विमानाकडे फरफटत नेलेलं आहे. प्रत्येक वेळी लंकेत नेल्यावर सुद्धा तो तिला सांगतो, गर्विष्ठपणे सांगतोय, तो अहंकारानं सांगतोय, हे बघ मी वेगवेगळ्या देशातून किती अशा स्त्रिया आणलेल्या आहेत,
मंदोदरी सारखी पतिव्रता अति सुंदर अशी स्त्री त्याची पट्टराणी होती. तर ही पट्टराणी सुद्धा त्याला कमी पडत होती म्हणून त्यानं अनेक स्त्रिया आणलेल्या होत्या आणि या मंदोदरीची सुद्धा तू पट्टराणी होशील असं तिला लालूच दाखवतोय. म्हणजे त्यानं किती स्त्रिया पळवून आणलेल्या होत्या, हजारो स्त्रिया पळवून आणलेल्या होत्या. आणखीन हजारो स्त्रियांना म्हणजे रावणाबद्दल आपण त्यानं टच सुद्धा केलं नाही किंवा हे, तर जे काही असेल ते तो फार विद्वान होता. विद्वान सगळेजणच होते. त्या काळामध्ये 4 वेदांचा हे करणे किंवा तप करणे ह्या गोष्टी विभीषणानेही केलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे, तुमचं ज्ञान महत्वाचं नसून तुमचं आचरण महत्वाचं आहे. तुम्ही समाजाला मारक असं जेव्हा आचरण करता ते अजिबात चांगलं नाहीये, ते बरोबर नाहीये. म्हणून हा एक झाला. म्हणजे रावण काही फार चांगला, त्याला फार मोठा हल्ली हे दिलं जातं, फार मोठं ग्लोरियस दिलं जातं. तर हा ग्लोरियस कडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आणि आपण आपल्या मुलांना सांगताना ह्याच्याबद्दल आपण ठाम असायचं असलं पाहिजे. आपणच ठाम असत नाही दिसलो की हो त्यानं हे लिहिलं होतं रामायण वगैरे मध्ये आमच्या इथं नवयुगवर, म्हणजे आम्ही जिथं आहोत अधिकारी तिथं नवयुगवर रावणाचं काहीतरी चालू होतं. म्हणजे मी सरळ सरळ लिहून म्हणजे मला तर त्याच्या विरुद्धच मी लिहिलं आणि ते रामायण बंद करून टाकलं. म्हणजे मला अजिबात ते वाचायला देऊन सेविकांची मनं विचलित करायचीच नाहीये. अजिबात विचलित व्हायचं नाहीये आपण की हा रावण सुद्धा चांगला होता असला विचारच म्हणत राहायचा नाहीये. नाही, रावण वाईटच होता. ओके, स्त्रियांच्या बाबतीत पण अति वाईट होता. हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपली संघट म्हणून रामाला वध करावा लागत आहे त्याचा. हे झालं. आता आपण म्हणतो की रामाने काय केलं, वानर वगैरे गोळा केले. अरे वानर गोळा केले आणि ह्या सगळ्यांना काय त्यानं कसं काय त्यांच्या बरोबर युद्ध केलं, त्यांना सगळे तुम्ही प्रत्येक वेळी म्हणता आहात की वानर गोळा केलेत आणि त्यांच्याशी बोलता आहात, तर लक्षात काय घ्यायचंय की हे वानर वेश घेणारे आदिवासी, वनात राहणारे वनवासी होते, ते जन होते, ते स्त्री आणि पुरुष होते. सुग्रीव आणि वालीला वानराच्या रूपात दाखवतात, हनुमानाला वानराच्या रूपात दाखवतात. सुग्रीवाची पत्नी रुमा, हिला कधी वानरेण बघितलेत तुम्ही? लाल असे झालेले, ती आपल्यासारखीच दिसती. पुन्हा तारा, बालीची पत्नी तारा, ती सुद्धा ज्ञानी हे 4 वेद जाणणारी आणखीन हे सगळी होती. तिला आपण कधी ह्या रूपात हे केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की हे सगळे वनवासी लोक होते, जांबुवंत भालूच्या वेशामध्ये होतात. हे निरनिराळे भागातले लोक होते. ते काही त्या करण्यासाठी काय करायचे, ते स्वतः तसा वेश धारण करायचे. तुम्हाला ह्याचं उदाहरण म्हणून सांगते की जेव्हा रामाचं हे लढाई चालू व्हायची होती रावणाविरुद्धची आणि रामाचं सगळं सैन्य हे समुद्र लंघन झालं होतं आणि लंकेच्या जवळ येऊन म्हणजे बसलं होतं, शिबिर बसलं होतं. तेव्हा 2 हे रावणाने पाठवले होते, स्पाय पाठवले होते आपले, की काय काय चाललंय रामाच्या शिबिरामध्ये सगळी माहिती काढून गेला. तेव्हा त्यांनी कुठला वेश धारण केला होता? वानर वेश. मग अर्थात ते काय वानर होते का? नाही, त्यांनी वानर वेश धारण केलेला होता आणि तो वेश पाहिजे तेव्हा हे उतरून ठेवू शकत होते. हे उदाहरण. आणि जेव्हा राम आणि हनुमान यांची भेट